थत्ते आणि नॉन स्ट्रायकरला हरी जाधव. तर हरी जाधव आणि राहुल भैया हे दोन फलंदाज सुरुवात देतील आयडियल स्पोर्ट्सला. आणि बॉलिंग ट्रॅकवर मनोज साठे. मजा येईल हा सामना पाहताना, कारण आता एका बाजूला आपण हनुमान नगर या परिसरातील क्रिकेटपटू पाहतोय आणि एका बाजूला आयडियल स्पोर्ट्स जो संघ सातत्यानं क्रिकेटची सेवा देताना पाहायला मिळालेला आहे, तो संघ एकत्रितपणे या एक्झिबिशन मॅच मध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळाला. ऑल द बेस्ट बोथ टीम्स. पहिला बॉल हाताळण्यासाठी मनोज साठे ओव्हर द विकेट. राहुल भैया यांच्यासाठी फ्रंट फुटला बॅलन्स केलं, बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेतला, स्लाइस करण्याचा प्रयत्न जरूर होता फलंदाज राहुल भैया साठे यांचा. येतोय डॉट बॉल सुरुवात या डावाची, सुरुवात पहिल्या षटकाची डॉट बॉलने होते. जेव्हा दोन परिसरातील संघ एकमेकांविरोधात खेळतात तेव्हा ती लढत पाहताना मजा येते. आणि आता ही लढत फक्त एक्झिबिशन नावाची नाही आहे, तर प्रतिष्ठेची लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. मनोज साठेचा पहिला बॉल डॉट. साठे वर्सेस साठे असा कॉन्टेस्ट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. इंटेन्शनली मनोज साठेला बॉलिंग ट्रॅकवर आणलाय का? कारण राहुल भैया साठे पहिल्या क्रमांकावर स्ट्राईक घेत आहेत आणि त्यांच्या विरोधात मनोज साठे यांचा वापर केला गेलेला आहे. आणि पहिले दोन डॉट बॉल, सुरुवात चांगली होते. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणेची. पुढचा बॉल बाउन्सरवर काय नियंत्रण ठेवलेलं आहे. मनोज साठे कदाचित आवेशाने खेळत आहेत. मागच्या सामन्यामध्ये मनासारखं क्रिकेट जेव्हा होत नाही अशा वेळेला आपण स्वतःला दोष देण्याऐवजी अजून जास्त चांगला खेळ देण्याचा प्रयत्न करत असतो आणि तोच खेळ मनोज साठे यांच्या वतीने पाहायला मिळाला. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स. हा हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता पण कनेक्शन प्रॉपर झाला नाही. बॉल पोहोचतोय मिड विकेटला. बॅटची टॉपेज आणि झेल देऊन फलंदाज राहुल भैया साठे यांचा खेळ संपला. चौथ्या बॉलवर पहिला धक्का बसतोय, तो म्हणजेच आयडियल स्पोर्ट्सला. अंदाज घेत असताना हुक करण्याचा प्रयत्न जरूर होता पण बॅटची टॉप एज आणि म्हणूनच बॉल मिड विकेटला झेल स्वरूपी टिपला गेला आणि पहिला धक्का बसलेला आहे. राहुल भैया साठे यांच्याकडून अपेक्षा होती जास्त काळ टिकतील अशी चर्चा होती, पण मनोज साठे यांच्या बाउन्सर समोर राहुल भैया साठे यांचे प्रयत्न थोडेसे कमी पडले आणि धावफलक सुरू होण्याच्या अगोदरच राहुल भैया साठे यांचा खेळ संपलेला आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी मांडेकर तिसऱ्या क्रमांकावर पोहोचतील. मोठं नाव आहे आयडियल स्पोर्ट्सचं आणि मला असं वाटतं की 365 दिवस हे सर्वजण एकाच मैदानावर खेळतात. सकाळ संध्याकाळ क्रिकेटचा खेळ एन्जॉय करतात, एकमेकांच्या सुखादुखात एकत्र येतात, सामाजिक उपक्रम राबवले जातात आयडियल स्पोर्ट्सच्या वतीनं, ज्यामध्ये राहुल भैया साठे यांचा मोठा पुढाकार असतो. म्हणजे ज्यामध्ये वृक्षारोपण आलं, रक्तदान आलं, अन्नदान आलं, शैक्षणिक, कला, क्रीडा या सर्व क्षेत्रांमध्ये आयडियल स्पोर्ट्सचं योगदान आम्ही नेहमीच सामाजिक प्रसार माध्यमांच्या माध्यमातून पाहत असतो. पुढे आले इनसाइड आउट. स्ट्रोक सिलेक्शन चांगला आहे पण उत्कृष्ट झेल मिड ऑफने काय झेल टिपलेला आहे. चांगला झेल टिपला आणि पहिल्याच बॉलवर खेळ संपला रवी मांडेकरचा. गोल्डन डक विकेट डाऊन. गणेश भोसले एकदा नाही दोनदा नाही तर 10 वेळा हा झेल पाहावा असा झेल गणेशने टिपलेला आहे मिड ऑफ. आणि त्यानंतर ते मागे सरकले आणि त्यांनी उत्तम झेल टिपलेला आहे. ब्रेस कंप्लीट केले मनोज साठे यांनी आणि हॅट्रिक आणि निर्धाव षटकाच्या उंबरट्यावर आहेत मनोज साठे. नवीन फलंदाज गोपाल बहिरट. गोपाल बहिरट हे नवीन फलंदाज स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील जे हॅट्रिक बॉल फेस करतील. निर्धाव षटक होईल का ही चर्चा आता होऊ लागलेली आहे. 2 दिवसांपासून मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानचे हे सर्व मेंबर्स या मैदानात खेळताना पाहायला मिळालेले आहेत आणि म्हणूनच तो अनुभव आहे. पण जर आपण आयडियल स्पोर्ट्सच्या सर्व सदस्यांचा आढावा घेतला तर पूर्ण पुण्यातल्या मैदानावर या सदस्यांचा खेळ झालेला आहे. त्याचमुळे हे काही मैदान नवीन नाही आहे आयडियल स्पोर्ट्स या संघासाठी. म्हणूनच जी ओळख आपण कमवलेली आहे तो टिकवण्याचा उद्देश बाळगून खेळ करावा लागेल आयडियल स्पोर्ट्सच्या फलंदाजांना. पंचांच्या उजवीकडून स्टार्ट घेत आहेत लेफ्टी बॅटरसाठी मनोज साठे हॅट्रिक बॉल घेऊन सज्ज होत आहेत. या षटकातला शेवटचा बॉल फेस करण्यासाठी स्ट्रायकर एंडला गोपाळ बहिरट यांना आपण पाहतोय. अजूनही नॉन स्ट्रायकर एंडला हरी जाधव आपल्या खेळीची वाट पाहत आहेत. 5 षटकांचा फॉर्मॅट आहे. एक्झिबिशन मॅच ही 5 षटकांची खेळवली जाणार आहे. निर्धाव षटक होईल का, हॅट्रिक होईल का प्रश्न तर विभिन्न आहेत. पाहूया उत्तर काय मिळेल.
बॉलला ग्लाइड करायचा प्रयत्न, यस, निर्धाव षटक हाताळलं जाते मनोज साठे यांच्या वतीनं. विकेट मेडन कंप्लीट बाय मनोज साठे. त्याचा खेळ खेळण्यासाठी त्यांना ओळखलं जातं. ऑन साइडला फिरून हा स्ट्रोक खेळलाय, डीप स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. सिंगल कंप्लीट, डबल सुद्धा कंप्लीट केलेली आहे. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केले जातील का पाहूया. प्रयत्न चालवले जात आहेत. थ्रो थोडासा उशिरा स्ट्रायकर्स एंडला, पण तो रिले थ्रो नॉन स्ट्रायकर एंडला मिळतात. या 3 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या पोहोचते आता 3च्या मदतीनं 4 या आकड्यावर. यानंतर अंतिम लढत आपण पाहणार आहोत हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीगची. खेळली जाईल सिंहगड योद्धाज वर्सेस रायगड 11. या 2 संघांदरम्यान 9व्या पर्वाची अंतिम लढत आपण पाहणार आहोत. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे आयोजित हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग. 1 मे आंतरराष्ट्रीय कामगार दिन आणि आजच्या दिवशी या स्पर्धेचा बक्षीस समारंभ. अंतिम सामन्यानंतर सूरज पोळ पायांची हालचाल तितकी योग्य नव्हती आणि त्यामुळे मनातला फटका मैदानात येत नाहीये. डॉट बॉलची हाताळली. आपण या नावाचा आढावा घेतला तर एकंदरीत 8 डॉट बॉल्स पाहायला मिळालेले आहेत, ज्यामध्ये 2 विकेट सुद्धा समाविष्ट आहेत. तर आतापर्यंत नियंत्रण मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानचं राहिलेलं आहे. ताकदीने मारला स्ट्रोक, मिड विकेटला क्लिअर करण्याचा उद्देश. बॉल जाईल सीमारेषा पार. येतोय या डावातला पहिला षटकात लेट पण थेट सिक्सर. गोपाळ बहिरट यांनी तो षटकार खेचलेला आहे आणि आता वेळ आपली आहे तेच दर्शवणारा हा षटकार गोपाळच्या वतीनं आयडियल स्पोर्ट्स या संघाला मिळालेला आहे. 6 धावांची नोंद आपण स्कोर शीटवर करूया. धावसंख्या पोहोचते 10 या आकड्यावर. 10 रन्स ऑन बोर्ड. आता असं वाटतंय की दोन्ही संघ खेळत आहेत. या अगोदर असं वाटत होतं की फक्त मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान हा एकच संघ खेळतोय, पण आता दोन्ही संघ खेळत आहेत असं दिसून येते. जागा बनवली, एक्स्ट्रा कव्हरला झेल टिपलाय, पण नाही, बॉल आपल्या हातांच्या उंजळीमध्ये सामावून ठेवता आला नाहीये. प्रयत्न चांगले होते, सूर घेऊन तो झेल टिपण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षकाचा पाहायला मिळाला, पण त्यांचे प्रयत्न कमी पडले. विकास त्या फील्ड पोझिशनला तैनात होते. प्रयत्न लाजवाब, पण रिझल्ट काय त्यांच्या बाजूने गेला नाही. दरम्यान एक सिंगल मिळते. गोपाळ स्ट्राईक रोटेट करतात, स्ट्राईकवर आणता हरी जाधवला आणतायत आणि धावसंख्या पोहोचते 11 वर. 11 रन्स ऑन बोर्ड.
आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. शेवटचा एक बॉल बाकी. सूरज पोळ बॉलिंग ट्रॅकवर पंचांच्या डावीकडून रायटी बॅटरसाठी हरी जाधव. बॉडीला रोल केलं, ऑन साइडला बॉलला दिशा दिली, क्षेत्ररक्षक बॉलला चेस करतोय. पाहूया तो चेस कंप्लीट होईल का, बॉल जाईल का सीमारेषा पार, अडवला जातोय अगदी शेवटच्या टप्प्यावर. तोपर्यंत 2 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. चांगली रनिंग बिटवीन द विकेट हरी जाधव आणि गोपाळ भैरट या दोघांच्या दरम्यान पाहायला मिळते. आता कॉम्बिनेशन काम करते आयडियल स्पोर्ट्सच्या संघासाठी. 2 षटकाचा खेळ संपलाय आणि 2 षटका समाप्तीत धावसंख्या पोहोचते 13 धावा, 2 गडी बाद, 13 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. तिसऱ्या षटकासाठी मनोज साठे स्वतः येत आहेत. पहिलं षटक त्यांचं निर्धाव राहिलेलं आहे, ज्या षटकामध्ये एकही धाव आयडियल स्पोर्ट्सच्या संघाला मिळाली नाहीये. विकेट मेडन कंप्लीट करणारे गोलंदाज एक्झिबिशन मॅच मधले मनोज साठे ठरलेले आहेत. स्ट्रायकर एंडला फलंदाज गोपाळ भैरट, ज्यांच्या वतीनं एकमेव षटकार आयडियल स्पोर्ट्ससाठी खेचला गेलेला आहे. आणि पाहूया त्याच ऊर्जेनं हरी जाधव यांची साथ त्यांना मिळते का. सुरुवात अडखळत झाली, पण त्या गोष्टीचा जर विचार केला तर मग मध्यंतर आणि धावाच्या शेवटच्या टप्प्यावर तो त्रास फलंदाजांना होऊ शकतो. त्याच्यामुळे झालं गेलं विसरून जायचं असतं आणि पुढे चांगला करण्याचा प्रयत्न करायचा असतो. पाहूया तोच प्रयत्न गोपाळ भैरट यांच्या वतीनं कंटिन्यू केला जातोय का, तर नाही. बॅटचा संपर्क झालाय, बॅटची आउटसाइड एज. लिंबाजी दिघे विकेट किपरच्या भूमिकेत, फलंदाज बाद, विकेट डाऊन. च्या डावाची धुरा सांभाळण्यासाठी पोहोचलेले आहेत मनोज साठे. विकेट टेकर राहिलेले आहेत. या डावामध्ये त्यांनी 3 विकेट्स मिळवलेले आहेत आणि एकही धाव खर्च केलेली नाहीये. ही एक जमेची बाब ध्यानात घेण्यासारखी आहे. आणि पाहूया हा डॉट बॉलचा रकाना, म्हणजेच IPL मध्ये एक डॉट बॉलला 500 झाडं लावली जातात. आणि पाहूया मनोज साठे किती झाडं लावतायत. ऑन दी टोज, बॉलला स्लॅश केलंय, पाठवलंय बॅकवर्ड पॉइंट, सीमारेषा पार. झाडं लावण्याचा सिलसिला संपला. टेकिंग अप्रोच, बॉल खाली क्षेत्रात आहे, नो मॅन्स लँड. बॉल जाईल लॉंग लेग, सीमारेषा पार. फलंदाज बोलतोय मैदानाच्या आतमध्ये 4चा पाड. आपण म्हणू शकते 2 चौकार लगातार त्यांच्या बॅटमधून संघाला मिळालेले आहेत आणि धावसंख्या पोहोचते आता 21 रन्स ऑन बोर्ड. आणि मनोज साठे यांच्या विरोधात त्यांचा प्रतिकार दिसतोय. पायात टाकलेला हा बॉल होता, फ्लिक करण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटला झेल देऊन संपतोय राहुल खंडगेचा खेळ. 8 धावावर फलंदाज बाद, 4था विकेट मिळतोय मनोज साठे.
त्यासाठी नेट्स आवश्यक आहेत आणि खरंच राहुल भैया साठे आणि पूर्ण आयडियल स्पोर्ट्सने ती दूरदृष्टी बाळगलेली आहे आणि आयडियलच्या मैदानावर तुम्हाला नेट्स पाहायला मिळत आहेत आणि म्हणूनच ते क्रिकेटपटू घडण्यासाठी सहकार्य मिळते. तर ही दूरदृष्टी राहुल भैया साठे यांची आहे. जरी आपण 40+ झालो अजूनही तरुणांमध्ये तो स्पार्क आहे आणि त्यासाठी माध्यमाची आवश्यकता आहे, मैदानाची आवश्यकता आहे, नेट्सची आवश्यकता आहे आणि ती आवश्यकता ओळखताना आपल्याला आयडियल स्पोर्ट्सच्या मैदानावर 3 नेट्स प्रत्येक दिवशी बिझी पाहायला मिळतात. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आकाश अभंगे. मनोज साठे 5 कंप्लीट करतील का, आता ही चर्चा सुरू झालेली आहे. 4 विकेट्स त्यांनी पूर्ण केल्यात. 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे तिसऱ्या षटकातला आणि स्पेल कंप्लीट होईल त्यासाठी 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या 21 झाले. 21 धावा, 4 गडी बाद. आयडियल स्पोर्ट्स. आकाश अभंगे स्ट्रायकर एंडला ड्राइव्ह केलंय अवे फ्रॉम द बॉडी. शतरक्षक आहेत लॉंग ऑफला. एक सिंगल कंप्लीट. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न वेगानं पूर्ण केले जातील का, चांगला कॉल आणि तितकाच चांगला फीडबॅक आकाशचा मिळालेला आहे फलंदाज हरीला. 3 षटकाचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आयडियल स्पोर्ट्स प्रथम फलंदाजी करताना पोहोचलाय 23 वर. 23 धावा, 4 गडी बाद. 23 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 4. तीन षटकाचा खेळ संपलेला आहे. मनोज साठे यांचं स्पेल संपलं ज्यामध्ये त्यांनी 4 विकेट्स मिळवल्या आणि खर्च केले 10 धावा. 1 मेडनचा समावेश आहे. बॉलिंग ट्रॅकवर चौथ्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत आकाश येत आहेत. पंचांच्या आठावीकडून आकाश स्टार्ट घेतील. स्ट्रायकरला फलंदाज आहेत हरी. चांगला बॉल होता. फुल लेंथ ड्राइव्ह केले. लॉंग ऑनला प्रोटेक्शन आहे. थोडं फंबल झालं होतं पण वेळीच शतरक्षकाने स्वतःला सावरलं. मिस्टर धोत्रे आपल्याला पाहायला मिळतात लॉंग ऑनला. शरीरयष्टी खूप चांगली मेंटेन केलेली आहे. 35+ आहेत पण तितकं चांगलं क्रिकेट त्यांनी खेळलं आणि खेळत आहेत. ही महत्वाची बाब. एज इज ओनली अ नंबर हे नेहमीच आम्ही समालोचक का सांगतो. तुमच्या खेळण्याच्या शैलीवर ते इम्प्रेस तुमचे प्रेक्षक, तुमचे चाहते जे तुम्हाला पाहतात लाईव्हच्या माध्यमातून किंवा ऑन ग्राउंड जाताना तुम्हाला मोटिवेट करण्यासाठी केव्हा प्रेक्षक येतात, जेव्हा तुमच्या वतीनं चांगला खेळ प्रेक्षकांना पाहायला मिळतो. धावसंख्या 23 वर थांबलेली आहे. 24 झाले माफ करा. 24 रन्स ऑन बोर्ड. पहिल्या बॉलवर एक सिंगल मिळाली. दुसरा बॉल डॉट आला. या मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहिली, पिच पाहिली, आउटफील्ड पाहिली तर 50 धावा तर बनवाव्याच लागतील आयडियल स्पोर्ट्सला. त्यासाठी ते तगडे प्रयत्न हरी जाधव आणि आकाश अभंगे या 2 फलंदाजांना करायचे आहेत. पण गोलंदाज गती परिवर्तन करतायत, टप्प्यामध्ये बदल करतायत आणि म्हणूनच ती रिदम फलंदाजांना सातत्याने मिळत नाहीये. दरम्यान येतोय हा डॉट बॉल. पूर्वार्ध या षटकाचा आकाशने आपल्या नावावर केलेला आहे. 9 चेंडूचा खेळ बाकी आहे. 9 चेंडूत 25 तर एक चांगली धावसंख्या बनवली जाऊ शकते. 9 चेंडूत 25 तर बनवायलाच हव्या. धावसंख्या झालेली 24 म्हणजेच 50 पर्यंत पोहोचायचं असेल तर एक अनुमानित स्कोर असतो ज्याला आपण प्रोजेक्टेड स्कोर बोलतो. तर पहिल्या डावात सुद्धा मला असं वाटतं की प्रत्येक संघाने एक टोटल मनात ठेवायला हवी आणि त्या टोटलच्या अनुषंगाने तो खेळ द्यायला हवा. तो खेळ तसा आयडियल स्पोर्ट्सच्या वतीने पाहायला मिळत नाहीये. या षटकात आपण पाहिलं तर 2 धावा आकाशने खर्च केलेल्या आहेत. सांघिक धावसंख्या आहे 25. 25 रन्स ऑन बोर्ड. 8 चेंडूचा खेळ बाकी आहे. लक्षात घ्या 5 षटकांची ही एक्झिबिशन मॅच आहे. बाउन्सर शफल झाले. हुक करण्याचा प्रयत्न. क्रीज बॉक्सच्या कोण्याच्या पलीकडे जाऊन स्ट्रोक खेळण्याचा एफर्ट नक्कीच लाजवाब होता पण त्या प्रयत्नांना धावांची मदत मिळत नाहीये. 3 डॉट या षटकात 2 सिंगल आकाशने खर्च केल्यात. इकॉनॉमिकल राहिलेले आहेत. शेवटचा बॉल बाकी आहे. चौथ्या षटकातला धावसंख्या थांबले आयडियल स्पोर्ट्सची 25 वर. शॉर्ट मिड विकेट आणि शॉर्ट कव्हर हे 2 शतरक्षक आता तैनात केलेले आहेत आकाशच्या वतीनं. कनेक्ट झालाय. बॅट आणि बॉलचा उत्तम कनेक्शन पूर्ण केलंय. 6 धावांचा इंटेन्शन. स्क्वेअरला क्लिअर. षटकार 6 धावा. क्षेत्ररक्षक जवळ केले पण आता शेवटच्या बॉलवर षटकार खेचलेला आहे. षटक संपतायत 4. धावसंख्या पोहोचते 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड.
लुझिंग 4 विकेट्स आफ्टर 4 ओव्हर्स. 4 षटकाचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक बाकी आहे आयडियल स्पोर्ट्ससाठी. आणि आता ती लय, जी लय पहिल्या षटकापासून हरी जाधव शोधत होता, त्याला ती लय सापडलेली आहे. एका बाजूला आकाश अभंगे यांची साथ त्यांना चांगली मिळते, म्हणूनच ही पार्टनरशिप खूप इम्पॉर्टंट आहे आयडियल स्पोर्ट्स या संघाची. शेवटच्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवर बॉलर येत आहेत. हुमेद खान बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. शेवटच्या षटकासाठी हुमेद येत आहेत. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान या संघाकडून गोलंदाजी करण्यासाठी. स्ट्रायकर एंडला फलंदाज आहेत आकाश अभंगे. शेवटच्या बॉलवर हरी जाधव यांनी जो षटकार खेचला होता, त्याचमुळे एक सन्मानजनक अवस्था आयडियल स्पोर्ट्स या संघाची पाहायला मिळते. आणि त्या सन्मानाला अजून टिकवण्यासाठी हे पुढचे 6 बॉल खूप महत्वाचे आहेत. बॅटच्या टोला कनेक्शन, लिंबाजी देगे डाऊन दी बॉल, टिपताय झेल आणि हुमेदच्या खात्यामध्ये जाते विकेट आणि संपतोय आकाश अंबगेचा खेळ. 5 गडी बाद. धावसंख्या आहे ती म्हणजेच 31. मुख्य मंचावर असं नसतं व्हायचंय, कारण ऑर्गनायझर कमिटी मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. ऑर्गनायझर कमिटीचे सर्व मेंबर्स तुम्हाला व्यासपीठावर पाहायला मिळत आहेत. खरं तर आमचे स्पॉन्सर्स ही यादी देखील तितकीच महत्वाची आहे. ऋतिक लंबाडे, ऋतिक लंबाडे हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आयडियल स्पोर्ट्स संघासाठी स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. ही पार्टनरशिप जी आपण चर्चा करत होतो ती होणं आवश्यक होती, पण पहिल्याच बॉलवर हुमेदला विकेट मिळालेला आहे. हुमेद खान ऑप्शनच्या बाहेरचा बॉल. बघा, हे डोकं चालवणं खूप महत्वाचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये हातपाय चालून चालत नाही, ते डोकं सुद्धा चालवावं लागते. स्ट्राईक हवी होती फलंदाज हरी जाधवला. व्हाईट बॉलची एकदा तो मिळाली, फलंदाज बाद झालाय तो म्हणजेच ऋतिक, पण तरी देखील त्यांनी स्ट्राईक रोटेट करून इनफॉर्म बॅटरला संधी दिलेली आहे. एका धावेची वाढ होते आणि धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 32 वर. 32 रन्स ऑन बोर्ड. फ्रेश बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळेल. स्वप्नील हे नवीन फलंदाज नॉन स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतील. हरी जाधव यांनी खूप चांगला खेळ दिलेला आहे. प्रतिकार करणं क्रिकेटच्या मैदानामध्ये तुमचा अधिकार आहे आणि तोच प्रतिकार खऱ्या अर्थाने मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला आपण गोपाळ बहिरट यांचा पाहिला आणि आता हरी जाधव यांचा. सन्माननीय श्रीधर भाऊ मोहोळ यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त झालेलं आहे. तसेच सन्माननीय गणेश भाऊ शिंदे यांचं देखील आगमन या स्पर्धेनिमित्त होते. सर्व सन्माननीय पाहुण्याचं स्वागत आणि पाहुण्यांचं स्वागत चौकाराने केलेलं आहे. बॉल जातो सीमारेषा पार. चौकार. 4 धावा. मी म्हणालो होतो की हरी जाधव जोपर्यंत आहेत हा सिंह आहे आपल्या संघासाठी. तो खेळ देण्याचा त्याचा अप्रोच पहिल्या बॉलपासून जसा तो स्ट्राईकवर आलाय पाहायला मिळालेला आहे आणि म्हणूनच जबरदस्त खेळ. जी अपेक्षा होती संघाची ती अपेक्षा पूर्ण करण्यासाठी हरी जाधव मागे पुढे बघत नाहीये. धावसंख्या 36 झालेल्या आहेत. 36 रन्स ऑन बोर्ड. हुमेदच्या विरोधात आता सक्रिय भूमिका हरी जाधव यांची पाहायला मिळते. हरी जाधव यांच्या वतीने आतापर्यंत 1 षटकार, 1 चौकार, 1 ट्रिपल, 1 डबल, 1 सिंगल. खूप चांगला खेळ. धावांची रसद पुरवली गेलेली आहे आयडियल स्पोर्ट्स या संघाला. पंचांच्या उजवीकडून बॉलिंग ट्रॅकवर हुमेद खान सज्ज होत आहेत. स्ट्रायकर एंडला हरी जाधव. अँगलचा वापर करायचा होता हुमेदला, पण संपर्क बॉल आणि बॅटचा उत्तम झालेला आहे. बॉल जातोय मिड विकेट. काऊ कॉर्नर सीमारेषा पार. उचलली जबाबदारी. स्ट्रोक खेळला लय भारी. हरी जाधव षटकार. धावसंख्या 40 ओलांडते. 42 धावा. 42 रन्स. 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. म्हणूनच हरीने स्ट्राईक स्वतःकडे का घेतली त्याचं स्पष्ट उदाहरण मैदानाच्या आतमध्ये आहे आणि 1 मॅन शो मैदानाच्या आतमध्ये सुरूच आहे. या षटकामध्ये जिकडे धावांची गरज होती ती गरज पूर्ण केली जाते. तांबड्या मातीतला रांगडा गडी. खरं तर शरीर यष्टीने काही माणसे बलदंड असतात, परंतु ती माणसे अंतर्मनातून निर्माण पाण्यासारखी असतात. असंच एक व्यक्तिमत्व
प्रसिद्ध गाडा मालक, मुक्या प्राण्यांवर मुलाबाळप्रमाणे प्रेम करणारी बैलगाडा मालक म्हणून प्रसिद्ध असणारे समाजसेवक स्वर्गीय बाळासाहेब तात्या कुदळे यांच्या स्मरणार्थ माननीय श्री नानाभाऊ कुदळे यांच्याकडून स्पर्धेसाठी लागणारे सर्व चषक दिले गेलेले आहेत. मनपूर्वक आभार सन्माननीय नानाभाऊ कुदळे यांचं, ज्यांनी स्वर्गीय बाळासाहेब तात्या कुदळे यांच्या स्मरणार्थ सर्व चषक पुरस्कृत केलेले आहेत. वाईट बॉलचा इशारा आलाय, पण धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 43 या आकड्यावर. 43 रन्स ऑन बोर्ड. मॅच इज ऑन स्टेबल. म्हणजे पहिल्या षटकात असं वाटलं होतं की 30 किंवा 40, पण आता 50च्या पलीकडे स्वप्न पाहिलं जात आहे, कारण मैदानाच्या आतमध्ये हरी जाधव खेळत आहेत. अलॉंग द ग्राउंड बॉल पोहोचते डीप स्क्वेअरला. थ्रो स्ट्रायकर्स एंडला चुकतायत, पण बॅकअप आहे लिंबाजी दिघे यांच्या मागे. त्याचमुळे 2 धावा पूर्ण केलेले आहेत. 2 धावा होत आहेत पूर्ण. 2ची मदत मिळते स्कोर शीटला आणि धावसंख्या पोहोचते आता 45 या आकड्यावर. चेंडू हाताळलेले आतापर्यंत या षटकातले एकंदरीत 4. 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. हा अंतिम सामना. मजा येईल. सिंहगड योद्धाज आणि रायगड 11 या 2 संघांना आपण अंतिम लढतीत खेळताना पाहणार आहोत. पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जिंकेल कोण, ते प्रश्नाचं उत्तर मिळेल. स्लाइस केल्या बॉलला काय चौफेर फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये हरी जाधव यांच्या वतीत पाहायला मिळालेले आहे. बॉल जाईल डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार. मिळतील या धावा 4. कडक बॅटिंग चौकार. अठरा धावांचं हे षटक आतापर्यंत पडलेलं आहे. अजूनही 1 बॉल बाकी आहे. धावसंख्या पोहोचते 49 वर आयडियल स्पोर्ट्स. 1 हॅज टू अटॅक आणि तोच अटॅक सातत्याने हरी जाधव यांच्या वतीने पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण चुकलंय, पण तयारी नाहीये हरी जाधव यांची आणि एक सिंगलच मिळते. पहिला डाव संपलेला आहे आणि पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 50. आयडियल स्पोर्ट्स 50 वर पोहोचलेला आहे आणि जिंकण्यासाठी 51 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानच्या संघासमोर ॲडव्होकेट चंद्रकांत तिडवे आणि समीरजी परदेशी यांचं आगमन झालेलं आहे. तसेच स्वप्नीलजी आणि प्रसादजी यांचं आगमन या स्पर्धेनिमित्त होते. सर्व सन्मान्य पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत. आनंद सर, आपण देखील आलात या स्पर्धेनिमित्त. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही व्यासपीठावर करतोय. टी टॉक्स ग्रुपचे हे सर्व सदस्य तुम्हाला पाहायला मिळत आहेत, जे व्यासपीठावर ह्या स्पर्धेला भेट देण्यासाठी पोहोचलेले आहेत. त्यांचं मनपूर्वक स्वागत. डाव संपला पहिला, होईल सुरू दुसरा. आपण त्यावेळेस अपडेट्स घेऊया. रत्नागिरीचे रत्न उत्कृष्ट समालोचक माझे जवळचे मित्र गोपी जाधव सरांचा आवाज आपण पुढच्या डावात ऐकणार. तोपर्यंत घेऊया विश्रांती आणि देऊया डीजेला संधी. स्टे ट्यून ऑन tennisacademy.in. आपण पाहतोय हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग. थँक्यू. साऊंड या माईकला थोडासा आवाज द्या. वेलकम बॅक. आपल्या सर्वांचं स्वागत. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे आयोजित हनुमान नगर क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 9 क्रिकेटचा महासंग्राम आणि आज अंतिम दिवसामध्ये रंगलेला हा प्रेक्षणीय सामना मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान विरुद्ध आयडियल स्पोर्ट्सच्या दरम्यान. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला लिंबाजी दिघे संघनायकाच्या भूमिकेमध्ये आणि पहिल्या 5 षटकामध्ये पहिल्या डावामध्ये धावा बनवल्या गेल्या आहेत. 50 धावा 10च्या सरासरीने बनवल्यात. 51 धावांचं लक्ष या सामन्यामध्ये पूर्ण करायचं आहे. घड्याळामध्ये बरोबर 4 वाजून 46 मिनिटं झाली आहेत. पंच मैदानातच आहेत. फलंदाज मैदानामध्ये येतील आणि बरोबरच आयडियल स्पोर्ट्सला विनंती आहे, चला आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या.
चला क्षेत्ररक्षण लावून घ्या. 30 बॉल मध्ये 51 धावांचं टार्गेट आता या सामन्याला जिंकण्यासाठी सेट केलं गेलेलं आहे आणि त्याचा पाठलाग करायचा आहे मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानला. बॉल मैदानामध्ये पाठवला जाईल आणि दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. यानंतर अंतिम सामना इथे रंगील हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग पर्व 9चा. शिवनेरी आणि सिंहगड या दोन संघांनी 6 संघांना इथे पराभूत करून अंतिम सामन्याचे तिकीट मिळवलेलं आहे. हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात अंतिम सामन्यामध्ये उतरताना पाहायला मिळतील. परंतु हा सामना देखील भरपूर चर्चेत राहिला. दोन्ही सलामीवीर मैदानामध्ये पोहोचलेले आहेत. मैदानामध्ये पोहोचले दोन्ही सलामीवीर आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 51 धावा या 30 बॉल मध्ये बनवायच्यात. दर्जेदार आणि उत्तम दर्जाचं आयोजन या संपूर्ण स्पर्धेचं आणि करायचं तर सर्वोत्तम करायचं, द्यायचं तर सर्वोत्तम द्यायचं. आज प्रयत्न प्रत्येक पर्वामध्ये नाविन्यपूर्ण अशा उपक्रमांसहित ही स्पर्धा भेटीला येते. सर्व आमचे स्पॉन्सर्स पुरस्कर्ते आपले देखील धन्यवाद. हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग 2025 पॉवर्ड बाय पुनीत बालन ग्रुप, माणिकचंद ऑक्स सिरीज 300% जास्त ऑक्सिजन, को पॉवर्ड बाय फोएनिक्स लँडमार्क, पॉपकॉर्न 3, रुद्र लाइट्स कोथरूड. भरपूर पारितोषिक या संपूर्ण स्पर्धेमध्ये. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय शुभम गाडियाचे आवळी, समीत जोशी आणि समालोचक म्हणून मनीष पाटील सर, जयेश भोसले, शैलेश निमंगुणे यांना आपण ऐकलं. या संपूर्ण स्पर्धेचं थेट प्रक्षेपण tenniscricket.in या वाहिनीद्वारे केलं जात आहे आणि आता दुसऱ्या डावाला सुरुवात होईल. 30 बॉल मध्ये धावा बनवायच्या आहेत. 51 धावा. मनोज साठेने गोलंदाजी चांगली केली. लिंबाजी देगे आणि आकाश हे दोन फलंदाज डावाला सुरुवात करतील. तर पहिले षटक टाकण्याची जबाबदारी आयडीएल स्पोर्ट्सने हरी जाधव यांच्या खांद्यावर दिली आहे. ऑल सेट नंबर सिग्नल, लेट्स प्ले. दुसऱ्या डावाला सुरुवात. प्रेक्षणीय सामना या ठिकाणी रंगत असताना पहिलाच बॉल क्रॉस बॅटने खेळाय, जाईल स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेगला. क्षेत्ररक्षकाकडून थोडंसं क्षेत्ररक्षण खराब, परंतु चेंडू मात्र थांबवण्यामध्ये यश आले. पहिल्या चेंडूवर इथे संधी निर्माण झाली होती. पहिल्या डावमध्ये आपण पाहिलं 40+ क्रिकेटसाठी भरपूर मेहनत घेणारे राहुल भैया साठे हे तिसऱ्या चेंडूवर बाद झाली होती आणि तिथून देखील 50 धावा काढल्या गेल्या. पहिल्याच बॉलवर सिंगल. आता स्ट्राईक इनला आकाशसाठी फुललेनचा बॉल स्वीप केलाय. बॅकवर्ड स्पिन लेग, लॉंग लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. रनमेल 1. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 2 आणि प्रत्येक ओव्हर मध्ये आस्किंग रन रेट, ट्रिक बाय रन रेट वर नजर ठेवावी लागेल. अतुल आणि बरोबरीने आपण पाहतो लिंबाजी यांना बॉल चांगल्या टप्प्यावर आहे. टप्पा पडल्यानंतर थोडासा वळण घेतो. यष्टीच्या मागे राहुल भैया साठे यांना आपण पाहतोय आणि हा खेळाडू कमालीचा आहे. सिक्सर किंग या नावाने देखील ओळखली जातात, परंतु या सामन्यामध्ये त्यांची बॅट थोडीशी खामोश होती. यष्टीच्या मागे यष्टीला अगदी खेटून अतुल धोत्रे आणि लिंबाजी देगे. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावरून खेळ आहे. क्षेत्ररक्षक जाईल सीमारेषेच्या दिशेने. चेंडू त्याने थांबवलाय आणि जोपर्यंत फेकी केली जाईल तोपर्यंत 2 धावा. फेकी तेवढीशी सुरेख पद्धतीने करता आलेली नाहीये. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरून चेंडू निघाला, मात्र 2 धावा या टीमच्या खात्यामध्ये जमा होतील. मैत्री प्रतिष्ठान धावसंख्या स्कोर कार्डवर 4. पहिले षटक हरी जाधव, एक अनुभवी गोलंदाज, चांगली गोलंदाजी केली जाते. उफुलेलेंचा बॉल परफेक्ट यॉर्कर्स, सन्मान दिलाय. बॅट आणि पॅड एकत्र आणत असताना सन्मान दिलाय. कोणती दावी ते मिळणार नाही. डॉट बॉल आणि जेवढी ही डॉट बॉल येते त्यानंतर थोडंसं दडपण निर्माण केलं जाईल, दबाव निर्माण होईल. तो दबाव ते दडपण इथे झुगारायचा असेल कारण 51चा तुम्हाला पाठलाग करायचा आहे.
बरोबरच पहिल्या षटकाचा खेळ इथे समाप्तीच्या दिशेने जातोय. 4 धावा धावफलकावर आहे. तरी जाधव यांचं हे षटक निर्णायक षटक पॉवर प्ले मध्ये P1 चं षटक जिथे 2 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर असताना अतिशय टिचून मारा केला गेला. सुरुवात थोडीशी शांत आणि संयमी. मैत्री प्रतिष्ठानची 4 धावा फक्त धावफलकावर. 5 षटकांची लढत आहे. 24 चेंडूचा की अजूनही शिल्लक. इथून जर आपण पाहिलं तर तब्बल 47 धावा 24 बॉलमध्ये बनवाव्या लागतील सामना जिंकण्यासाठी. आणि आता दुसऱ्या षटकाची जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेत असताना गोलंदाज तयार रवी मांडेकर. दुसऱ्या षटकासाठी रवी मांडेकर गोलंदाजी ट्रॅकवर. समोर असतील अतुल धोत्रे. यानंतर अंतिम सामना रंगेली या स्पर्धेचा. 2 दिवसीय अशी हे क्रिकेटची स्पर्धा. 9व्या पर्वामध्ये हा 16 इथे रंगला. पहिलाच बॉल ड्राईव्ह केलाय. फुल लेनचा होता. ड्राईव्ह केला. डायरेक्ट हिट साठी प्रयत्न. ओ यावेळेला अतुल धोत्रे थोडक्यात बचावलाय. डेंजर एंडला धावत असताना मिड ऑफ रिजन मध्ये बॉल गेला. एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफच्या अगदी मध्ये क्षेत्ररक्षकांनी बॉल थांबवला. एकाच ऍक्शन मध्ये पिकअप गॅदर आणि थ्रो पाहायला मिळाला. थ्रो इथे चांगला. थोडीशी जोखीम होती धाव घेत असताना परंतु ती पूर्ण केली. आणि बरोबरच एक धाव टीमच्या खात्यामध्ये. धावसंख्या 5. रवी मांडेकर ओव्हर दी विकेटने पुढचा चेंडू. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम स्ट्रोक. झेल टिपला गेलाय. पहिला धक्का बसेल. संगनायक बाद. लिंबाची देगे झेलबादच्या रूपाने कॉट बिहाइंडच्या रूपाने बाद होत आहेत. पहिला धक्का बसतोय. 5 या धावसंख्येवर फलंदाज बाद. मैत्री प्रतिष्ठान 5 धावा 1 गडी बाद. पाहायला मिळाला पण त्यानंतरचा चेंडू लोड झाला नव्हता. मागे जाऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅटची कड घेतली आणि यष्टीच्या मागे राहुल भैया साठी खूप चांगला झेल टिपलाय. बरोबरच पहिली विकेट. धावसंख्या 5. एक विकेट. 5 ला 1. सचिनजी जोरी यांचं देखील आगमन झालंय. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. गॅप मोठा आहे. चेस मोठा आहे. थर्ड मॅनला बॉल जाईल. पहिला चौकार दुसऱ्या डावाचा. 4 धावा मनोज साठेच्या बॅट मधून चौकार. मनोज साठेने आज प्रभावित केलं. आज त्याच्या कारकिर्दीमधलं दुसरं षटक त्याने दुसरं शतक ठोकलंय. पण त्यानंतर मागच्या सामन्यात खेळत असताना आपल्या संघासाठी तो विशेष काही करू शकलेला नाही. ते तो लवकर बाद झाला. पण आता या सामन्यामध्ये प्रेक्षणीय सामन्यामध्ये भरपूर अपेक्षा असतील. पहिला चेंडू रिव्हर्स अटेम्प्ट करत असताना 4 धावा त्याने वसूल केल्या. धावसंख्या स्कोर कार्डवर 9. 51चा पाठलाग करायचा रवी मांडेकर. पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. यावेळेला देखील ऑन साइडला बॉटम हँडचा वापर करत असताना खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतोय आणि चेंडू इथे अडवला गेला. येस वा काय स्टॉप केलाय बॉल. हे गरजेचं राहतं. जोपर्यंत चेंडू थांबवला जाईल त्यानंतर तो थ्रो केला जाईल. दरम्यानच्या कालावधीमध्ये 3 धावा अगदी सहज पूर्ण केल्या गेल्या. रनिंग बिटवीन द विकेट खूप चांगलं आहे. अतुल आणि त्यांच्या बरोबरने आपण पाहतोय मनोज साठेला. अतुल धोत्रे आणि मनोज साठे ही जोडी मैदानामध्ये. मैत्री प्रतिष्ठानला हा सामना जिंकायचा आहे आणि दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे. कारण आयडियल स्पोर्ट्स देखील तेवढाच मातबर खेळाडूंचा भरणा असलेला संघ आहे. या प्रेक्षणीय सामन्यामध्ये खेळत असताना रवी मांडेकर पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. उभीर कावलाय. जाईल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक आहे बनेल प्रेक्षक. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. एक चेंडू शिल्लक आहे. येस एक चेंडू अजूनही शिल्लक आहे.
टाकली, त्यामध्ये 12 धावा खर्च झाले. शेवटचा बॉल कोलबट टप्प्याचा बॉटम एंडचा वापर केलाय. ओ या वर कॅच ऑफ दी डे, कॅच ऑफ दी दोन षटकांचा की संपलाय. 16 धावा धाव फलकावर 51चं टार्गेट या सामन्याला जिंकण्यासाठी सेट केलेला आहे आणि आता तिसऱ्या ओव्हरला सुरुवात होईल. पहिल्या 2 षटकांमध्ये 8ची सरासरी पाहायला मिळाली. 2 हादरे 2 धक्के मिळाले मैत्री प्रतिष्ठानला. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान कोथरूड पुणे, HPL हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग. आणि तिसऱ्या षटकासाठी आपण पाहतोय राकेश अभंगे गोलंदाजीसाठी दाखल होतील. समोर आहे मनोज साठे, आजच्या दिवसातील शतकवीर. त्या बॅटमधून धावा येणं गरजेचं आहे, कारण आता येणारी 3 षटकं शिल्लक. पहिलाच बॉल स्लॉक केलाय. बॉल साईड डीप मिड विकेटला. डीप मध्ये फिल्डर आहे. एकदा वेतेमेल पहिल्याच बॉलवर स्लॉक करण्याचा प्रयत्न केला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण डीप मिड विकेट रिजन मध्ये. एकदा वेतेमेल एकेरीच्या मदतीने धावसंख्या 17. अजूनही 34 धावांची गरज आहे, कारण 51चं टार्गेट. ओफुलेलींचा बॉल एक्स्ट्रा कव्हरला. फिल्डर झेल आउट. विकेट येईल. वेलकम जावेद भाई शेख यांना पाहतो. या स्पर्धेच्या आयोजनामध्ये महत्वाची भूमिका. आज ते चांगले खेळ, थोडासा संघर्षाचा काळ राहिला संघाचा, तो आयोजन त्यांनी देखणं केलंय. मॅचच्या दिशेने जाऊया. पहिलाच बॉल समोर खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम. एलिव्हेशन एक्स्ट्रा कव्हर. अजून एक झेल. तू चल मी आलोच. अजून एक धक्का बसेल. फलंदाज बाद. विकास साधता आलेला नाहीये. विकास देखील बाद. पहिल्या बॉलवर सिंगल, त्यानंतर 2 झेल टिपलीत. 1 हॅट्रिक. प्रेक्षणीय सामन्यामध्ये चांगली लढत, चांगल्या रोमहर्षक स्थितीमध्ये हा सामना रंगेल. तिसरी विकेट येईल का?
तिसरा बॉल मिड विकेट मध्ये खेळलाय, डीप मध्ये फिल्डर वेगाने चेंडूवर पोहोचलाय, तोपर्यंत एक धाव. हॅट्रिक बॉल वर एक धाव मिळते. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे पोहोचलाय टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 18 धावा, 18, 3 विकेट. उमद आलाय मैदानामध्ये. उमद आणि मनोज साठे हे दोन फलंदाज दमदार आहेत, यांच्याकडे भरपूर टॅलेंट आहे. कधी सामन्याचा डाव पलटण्याची क्षमता असणारे दोन्ही खेळाडू क्षेत्ररक्षक होता. बॉल हातातून निसटलाय आणि या चेंडूवर पंच आमच्यापर्यंत कळवत आहेत की हा चौकार आहे. कधी सामन्याचं चित्र बदलवण्याची क्षमता असणारे हे दोन्ही फलंदाज. मात्र मनोजने आक्रमणाला सुरुवात केली आणि त्याच्या बॅटमधून हा चौकार आलाय. आणि सामन्यामध्ये शिरकाव झाल्या आता या चौकाराने. मनोज साठे यस्तीच्या मागे देखील राहुल भैया साठे आहेत. मनोज साठेने त्यांना बाद केलं होतं, तर तो फलंदाजी करतोय. समोर आहेत राकेश अभंगे. पुढचा चेंडू आखूड टप्प्याचा भिरकावलाय. नो लुक शॉट. आपला फटका 440 चा झटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे षटकार. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान 3 षटकांचा की संपुष्टात येतोय. येस, 3 षटकांच्या समाप्तीनंतर 51 चा पाठलाग करत असताना धावसंख्या 28 धावा. गडी बाद झाली आतापर्यंत 4. 12 चेंडूंचा की अजूनही शिल्लक आहे आणि 12 चेंडूमध्ये जर आपण इथून 23, 12 चेंडू आणि 23 धावा. शक्य आणि अशक्य या 2 शब्दांच्या मध्ये काय असेल तर ती मेहनत आहे, ती जिद्द, चिकाटी, सातत्य, समर्पण म्हणजेच डेडिकेशन. या सगळ्याच गोष्टी तुम्हाला आता अंमलात आणायच्यात. थोडीशी मशागत करावी लागेल, कारण 12 बॉल मध्ये 23, 11.50 ची सरासरी इथून गरजेची. 51 चं टार्गेट या प्रेक्षणीय सामन्यामध्ये. हरी जाधव पुन्हा बॉलिंग साठी पहिलं षटक टाकत असताना फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. चला थोडं स्पीडअप करा, पंचांना विनंती आहे. यानंतर आपला अंतिम सामना खेळायचा आणि त्यानंतर पारितोषिक वितरण हे वेळेत पूर्ण करायचं आहे, त्यामुळे इथे थोडंसं स्पीडअप करा. हरी जाधव आहे. हरी तर डोंट वरी असं जातं आयडियल स्पोर्ट्स मधील. हो हो हो, पायावरचा बॉल, फ्लिक ऑफ द लिस्ट, मनगटी फटका. नसताना वाचवू नका, थोडस आपलं मन स्थिर ठेवा. थँक्यू. तिसरे पंच आता शहानिशा करतील. फ्लिक ऑफ द रिस्ट, मनगडाच्या सहाय्याने बॉलला वळवलं होतं. मिड विकेट मधून बॉल काढलाय, मात्र तो सीमारेषेच्या बाहेर पडलाय की आतमध्ये टप्पा घेत असताना बाहेर गेलाय. याच गोष्टींची पडताळणी केली जातील. समीर जोशी तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमधून. येस, तिसऱ्या पंचांचा निर्णय येतोय. 4 धावा मिळतील. चौकार. वेलकम बाउंड्री फॉर बॅटिंग साइड. हरी जाधव यांचं स्वागत. दुसरा बॉल फुलेंचा पुन्हा पायावर टाकलाय. चा वापर करत असताना स्क्वेअरला दिशा दिली. डीपला बॉल जाईल तिथे रन मिळते 1. एकेरीच्या मदतीने धावफलक पुढे चाललाय. टीमची टोटल आता स्कोर कार्डवर 33 धावा. अजूनही जर आपण पाहिलं तर 18 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 10. दोन्ही संघांसाठी सामना खुला झालाय. HPL हनुमाननगर क्रिकेट प्रीमियर लीग चा हा दैदिप्यमान सोहळा, याची देही याची डोळा पाहण्यासाठी दाखल झालेल्या तुम्हा सर्वांचं स्वागत. देखील फुल लेंथ होता, गॅप शोधलाय.
डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. एखाद्या सुई अकुटप्प्याचा बॉल या विला स्लाइस केलाय. बॉल पॉइंटच्या डोक्यावरून फटका पाहायला मिळाला. मॅच मध्ये थोडासा बॅक झालाय. तो सामना संपलेला नाहीये. फुलेलींचा बॉल आउट ड्राइव्ह अलॉंग द कार्पेट बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. गॅप मोठा होता आणि जो गॅप भेटत असताना हा चौक मैत्री क्रिकेट प्रतिष्ठान आणि त्यांच्यासाठी जी जर्सी आपण पाहिली टर्फ 11 आकर्षक जर्सी आणि ती त्यांना पुरस्कृत केलेली आहे जावेद भाई शेख यांच्याकडून. हे दिलदार व्यक्तिमत्व आहे. दिलखुलास नेहमीच भरपूर काही देत असतात आणि इथे मनोज साठेने हा सामना फिनिश केलाय. मैत्री क्रिकेट प्रतिष्ठानने आयडियल स्पोर्टला या प्रेक्षणीय सामन्यामध्ये मात दिली आहे. दोन्ही संघांचं हार्दिक अभिनंदन. सामना इथे समाप्त झालाय. दोन्ही संघांना विनंती आहे आपण हस्तांदोलन करतच मैदानाच्या बाहेर या आणि यानंतर अंतिम सामन्याची तयारी केली जाईल. अंतिम सामन्याची तयारी होईल. थँक्यू.